खूप क्रेज आहे महिलांना जो पोझिशन प्रिंटचं जे महिला डिमांड करत आहेत ना, त्या म्हणत आहे की आम्हाला पोझिशन प्रिंट तुम्ही यूट्यूबला सर्च करा की सिल्क साडी किंवा कुठलीही साडी कशा पद्धतीने जी रेशमी असते ना, जशी धाग्याने बनलेली असते ना, तो धागा तयार केल्यानंतर एक मोठा असा थान प्लेन कपडा तयार केला जातो. प्लेन कपडा तयार केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर कलरिंग केली जाते. ह्या साड्या तयार होत असतात धाग्याने. जसं तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर ही साडी ज्यावर तुम्हाला मल्टी कलरचं खूप सुंदरसं काम मिळून जाणार आहे आणि प्रॉपर छानपैकी पाइपिंग. तर हा प्लेन कपडाच लेसचं कॉम्बिनेशन त्यांनी तयार केलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा, कारण की जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय करत असाल तर ह्या साड्या नक्की तुमच्या दुकानात किंवा घरातून बिझनेस स्टार्ट करत असाल तर त्याच्यामध्ये ह्या साड्या नक्की तुम्ही ऍड करा, जे म्हणजे की पोझिशन प्रिंट साड्या असणार आहेत, ज्याच्यामध्ये खूप क्रेज आहे महिलांना जो पोझिशन प्रिंटचं जे महिला डिमांड करत आहेत ना, त्या म्हणत आहे की आम्हाला पोझिशन प्रिंटची साडी हवी. जशी तुम्ही ही साडी बघत आहात, प्रॉपर असं वाटत आहे की हे डिजिटल प्रिंटची साडी आहे का, नाही, पण ही पोझिशन प्रिंट आहे. प्रॉपर हे मशीनने पूर्ण ही प्रिंट छपाई केली जाते, म्हणजे की याच्यावर बारकाईने जे आहे ना काम थोडंसं शाईन केलं जातं. तुम्ही बघू शकता याच्यावर थोडीशी शाईन दिसत आहे आणि प्रॉपर हे ना पूर्ण एक धाग्याने हे काम केलं जातं. तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या साड्या आहेत ना, ह्या बेसिक कशापासून सुरू होतात. एक तुम्हाला माहिती आहे का, एक किडा असतो, एक अळीसारखा एक किडा असतो, त्याला खूप असे म्हणजे जाळं बनवतात. ते एक अळी असते ग्रीन कलरची, त्याच्यापासून ही साडी बनवली जाते. म्हणजे तुम्ही लक्षात घेत आहात का, ह्या साडीची प्रोसेस किती मोठी असते. तुम्ही यूट्यूबला सर्च करा की सिल्क साडी किंवा कुठलीही साडी कशा पद्धतीने जी रेशमी असते ना, जशी धाग्याने बनलेली असते ना, ती साडी कशा पद्धतीने तयार होते, तर तुम्हाला तेच लक्षात येईल आणि तेही तुम्हाला दिसणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही ही एक नेक्स्ट साडी बघत आहात, त्याच्यामध्ये मल्टी कलरचं काम आहे. ह्या ज्या साड्या आहेत ना प्रॉपर धाग्याने बनवल्या जातात. तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तो किडा असतो, म्हणजे की असे भरपूरसे किडे असतात, त्यांना उन्हात ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यापासून जे रेशीम तयार होतं ना, बारीक बारीक रेशीम तयार होतं ना, त्याच्यापासून ते कापसाच्या रूपांतरामध्ये केलं जातं. त्यानंतर ते मशीनमध्ये जातं. मशीनमध्ये गेल्यानंतर प्रॉपर त्याच्याने एक बारीक बारीक असा धागा विविंग केला जातो आणि तो धागा असतो ना, त्याच्यामध्ये या साड्या तुम्ही बघत आहात, हा बघत आहात तुम्ही धागा, अशा पद्धतीने तो बारीक धागा तयार होतो. तो धागा तयार केल्यानंतर एक मोठा असा थान प्लेन कपडा तयार केला जातो. प्लेन कपडा तयार केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर कलरिंग केली जाते. कलरिंग केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला कपडा तयार केला जातो. धाग्यांनीच कपडा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये कलर छपाई सर्व काही प्रोसेस होत असते. मग त्यानंतर याच्यावर प्रिंट बनवली जाते. प्लेन कपड्यावर प्रिंट बनवली जाते आणि त्याच्यावर वेगवेगळे फॅब्रिक, वेगवेगळे जे डिझाईन्स आपण बनवत असतो ना, त्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला काम मिळत असतं. जसं तुम्ही ही साडी बघत आहात ना, पूर्ण याच्यामध्ये फिगर प्रिंट आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये राजा आहे, हत्तीच्या वरती राजा बसलेला आहे. त्यावर इथे घर आहे, इथे मोराचं, इथे पक्षी उडत आहे. म्हणजे की हे सर्व बारकाईने काम केलं जातं, अगदी हातकामाने, आणि बाकीच्या प्रोसेस मशीनने केल्या जातात. तर तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा YouTubeला तुम्ही सर्च करतात ना, की रेशमी साडी तयार कशी होते, तर तुम्हाला बेसिक जसं मी थोडीफार जी काही प्रोसेस दाखवली ना, तर सेम तशाच पद्धतीने ह्या साड्या तयार होत असतात धाग्याने. तसं तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर ही साडी ज्यावर तुम्हाला मल्टी कलरचं खूप सुंदरसं काम मिळून जाणार आहे आणि प्रॉपर छानपैकी पाइपिंगचं लेस तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पदराचं कॉम्बिनेशन अगदी हेवी, म्हणजे की कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदरसं हेवी काम तुम्हाला मिळणार आहे. बघा यामध्ये तुम्हाला जरीचं काम दिसत आहे, बघू शकता प्रॉपर लाईव्ह. हे बघा या पद्धतीने इथे जे आहे ना काम केलं जात असतं मशीनने बारकाईने. आणि कसं असतं ना, बेसिक साडी आपण जेव्हा वेअर करतो तेव्हा तुम्ही कोणीच नाही विचार करत की ही साडी किती ठिकाणातून फिरून आपल्यापर्यंत येत असते. ती 100 ठिकाणी फिरून मग आपल्याकडे येत असते. एवढी मोठी एका साडीची प्रोसेस असते. इथे बघू शकता यामध्ये सेम फिगर प्रिंट आहे आणि थोडंसं बांधणीचं याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे. आता तुम्ही विचार करणार ही लेस आहे का? लेस आहे, पण या साडीमधूनच त्यांनी लेस तयार केलेली आहे. म्हणजे हा पूर्ण प्लेन कपडा आहे, त्याच्यावरतीच त्यांनी लेस तयार केलेली आहे. नाहीतर बाकीच्या एक्स्ट्राच्या आपण याच्यावरून लेस बसवतो, पण नाही, याच्यावरून नाही. तर हा प्लेन कपडाच लेसचं कॉम्बिनेशन त्यांनी तयार केलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा, कारण की जेव्हा एकदम प्युअर कपडा आपण ग्राहकाला देतो ना, तेव्हा ग्राहक आपल्याकडून एकदम खुश होऊन जातं आणि त्याला क्वालिटी आणि रेंज पण चांगली मिळत असते. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आहे. जे काही मी 4-5 डिझाईन दाखवले तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ही साडी तयार कशी होती
हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की बऱ्याच लोकांना माहिती नाही राहत कॉटन साडी ही कापसाने बनत असते आणि आपलं जे सिल्क साडी किंवा पोझिशन प्रिंट ही साडी जी आहे ना, ही एका किड्याने तयार केली जाते. एक किडा असतो त्याच्याने तयार केली जाते. ही असते कॉटन आणि सिल्क साडीचा जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. मंडळी, जर तुमच्या मनातही काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर तोपर्यंत नमस्कार.